पहिल्यांदा आपण सलवार स्टिच करायची आहे। तर आपण हा कपडा आहे, हे आता दोन भाग झालेले आहेत, सलवारचे दोन भाग झालेले आहेत। हा एक पहिला भाग आपण साइडला काढूया, एक भाग आपण साइडला काढूया आणि हा दुसरा भाग घेऊया। हा बघा तुम्ही बघू शकता, हा बॉटमचा आहे म्हणजे पायाच्या इकडचा आहे आणि हा कमरेच्या इकडचा भाग आहे। हा वरचा जो भाग आहे तो कमरेचा भाग आहे आणि हा पायाच्या साइडचा भाग आहे। आता आपल्याला साडीचा जो कपडा आहे हा सरळ करून पहिला घेऊया। हा ओके, हा सरळ करून घेतला। हे बघा तुम्ही बघू शकता, ही उलटी साइड आहे। तुम्ही बुट्ट्यांवरनं ओळखायचं असतं की उलटी आणि सरळ साइड कुठली ते। ही उलटी साइड आहे आणि आता ही मी सरळ साइड ठेवलेली आहे। आता आपल्याला इथे काय करायचं, आपल्याला पहिला इथे खाली बॉटमला आपल्याला बॉर्डर शिवून घ्यायचा आहे। बॉर्डर पहिला मापून घेऊया आपण। हे बघा, पहिला आपण बॉर्डर मापून घेऊया। थोडीशी एक्स्ट्रा बॉर्डर अशी हे करून आपल्याला कटिंग करायची आहे। तुम्ही बघू शकता, हे बघा आपण ही थोडी एक्स्ट्रा बॉर्डर कटिंग करायची आहे। दोन्ही पायाचे आपल्याला सेम कटिंग करायचे आहेत, सेम मापामध्ये, आणि ह्याच मापामध्ये दुसरी पण बॉर्डर कटिंग करायची आहे। दोन्ही पायाच्या बॉर्डर आपल्याला कट झालेले आहेत। आता आपल्याला बॉटमला इथे बॉर्डर लावायची आहे, इथे आपल्याला बॉर्डर लावायची आहे। आपली साडी सरळ आहे, बॉर्डर ही अशी उलटी ठेवायची आहे, ही उलटी बॉर्डर ठेवायची आहे आणि ही अर्धा इंच आपण हे म्हणजे मार्जिन सोडलेलं आहे, हे आपल्याला इथून अशी आपल्याला शिवायची आहे। चला तर मग आता आपण स्टिचिंग, आपण ही बॉर्डर स्टिच करूया। ही बॉर्डर अशी शिवून झाली आहे, ही आता आपण सरळ करूया आणि वरून आपल्याला दाबशिलाई द्यायची आहे। हे बघा, आता दाबशिलाई देताना ही जो शिवलेला पार्ट आहे, हा शिवलेला पार्ट आहे, हा आपल्याला म्हणजे हा काटेच्या इथे असा फोल्ड करून असं ठेवायचा आहे आणि मग वरून दाबशिलाई द्यायची आहे। हे बघा, आता हा एक्स्ट्राचा जो कापड आहे बॉटमचा, हा आपल्याला कट करायचा दोन्ही साइडला। आता दुसरा जो आहे भाग, दुसऱ्या भागाला पण सेम अशीच बॉर्डर शिवायची। आता हे बघा, इथे मी खाली बॉर्डर शिवलेली आहे। आता हे आपण हा जो भाग आहे हा उलटा करून घेतलेला आहे, हा सरळ भाग आहे आणि हा उलटा भाग आहे। आता ह्याच्यावर आपण काय करायचं आहे, एक सिंगल, ही जी सलवार आहे ही सलवार आपल्याला घ्यायची आहे, एक सलवार आपण घेऊया। आता ही सलवार आपल्याला इथे जोडायची आहे। आपण इथे अर्धा इंच असं फोल्ड करून आपल्याला ही सलवार याच्यावर जोडायची आहे। मी तुम्हाला स्टिचिंग करताना दाखवते काय करायचं ते। ही सलवार आता आपण इथे शिवून घ्यायची आहे। तर बॉटम आपल्याला हे जे बॉटमला ही सलवार शिवायची आहे, हे अशी फोल्ड करून इथे आपल्याला शिवायची आहे। मी तुम्हाला दाखवते ही कशी शिवायची ती। हे शिवून झालं की आपल्याला हे वरती हा जो कमरेचा भाग आहे, हा जो कमरेचा भाग आहे, हा वरती इथे हा सरळ शिवायचा आहे, हा सरळ शिवायचा आहे। हे पूर्ण हे दोन आपल्याला भाग शिवायचे आहे। आता तुम्ही बघू शकता ही बॉर्डर उलटी आहे, त्याच्यावर आपल्याला हे अस्तर शिवायचं आहे। पहिलं हे अर्धा इंच आपल्याला फोल्ड करायचं आहे, अर्धा इंच फोल्ड करून आपल्याला हे पूर्ण सरळ शिवायचं आहे। आता हा जो कमरेचा भाग आहे हा आपल्याला शिवायचा आहे। हे बघा, हा शिवून झालेला आहे, म्हणजे आपला हा बॉटमही शिवून झालेला आहे आणि कमरेचा भागही शिवून झालेला आहे। इथे बॉटमला मी शिवलेला आहे, हे कंबरच्या इथे पण मी शिवून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचंय, हे उलट करूया, सरळ करूया। हे सरळ केलं। आता इथून आपल्याला काय करायचंय, हे जे आपण हे कमरेच्या इथे आपण ही जी शिलाई दिलेली आहे ती आपण हे जे पूर्ण
हा जो जे शेप आहे ह्या इथे अशा पूर्ण प्लेट्स ह्या घ्यायच्या आहेत. जवळजवळ 1 ते 1.5 इंचाच्या हा प्लेट्स घ्यायच्या आहेत. ह्या अशा प्लेट्स घेऊन अशा 1-1.5 इंचाच्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. ह्या कुठपर्यंत घ्यायच्या आहेत, जिथे आपण हे मार्किंग केलेलं आहे, इथे आपण मार्किंग केलेलं आहे, या मार्किंग पर्यंत आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत. मगाशी जे आपण मार्किंग केलेलं आहे, हे बघा, हे असं मार्किंग केलेलं होतं मगाशी, तिथपर्यंत आपल्याला ह्या दोन्ही साईडच्या प्लेट्स आपल्याला ह्या घ्यायच्या आहेत. आपण जर समजा ह्या प्लेट्स जर खाली घेतल्या, या सगळ्या जर प्लेट्स खाली घेतल्या तर हा घोळ सगळा खाली जाणार आहे. हा घोळ पूर्ण खाली जातो. त्याच्यासाठी आपल्याला वरतीच आपल्याला ह्या प्लेट्स घ्याव्या लागणार आहेत. आणि जर तुम्हाला जर थोड्या खाली प्लेट्स जर घ्यायच्या असतील तर तसं तुम्ही मार्किंग करून ठेवायचं आहे. हे बघा, आता हे मार्किंग जे आहे हे आपण असं मार्किंग केलेलं आहे. हे असं मार्किंग घ्यायचं आहे. बघा, तुम्हाला दाखवते. हे आपण असं मार्किंग केलेलं आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा प्लेट्स घ्यायच्या असतील तर तुम्ही इथे वरपर्यंत मार्किंग करू शकता. इथे आपल्याला खाली जर चुन्नट पाहिजे असेल, कारण का आपल्याला ह्या साईडचा आपला पन्ना कमी असल्यामुळे आपल्याला इथे आपल्याला एक्स्ट्राचा कपडा घेता आला नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला इथे वरती 10 इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं आहे. इथे ही दुसरी मार्किंग करायची आहे. ही दुसरी मार्किंग केली. आता इथे ह्या मार्किंग पर्यंत ही जी आपण दुसरी मार्किंग केलेली आहे, ह्या मार्किंग पर्यंत आपल्याला इथे जे शेप मध्ये आपल्याला इथे प्लेट्स घालायचे आहेत. हे बघा, ह्या अशा प्लेट्स आपल्याला जे आपण हे जे मार्किंग केलेलं आहे, जे सर्वात तुम्हाला मार्किंग दिसतं, हे मार्किंग पर्यंत आपल्याला ह्या अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत. ह्या पूर्ण जे शेप पर्यंत घ्यायच्या आहेत. हे बघा, हे मार्किंग आहे. इथपर्यंत अशा हे मार्किंग करायचं आहे. आणि हा जो खाली उरलेला आपण जे एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे, इथे थोड्या छोट्या छोट्या प्लेट्स अशा घ्यायच्या आहेत. आणि मग राहिलेला कपडा हा कटिंग करायचा आहे. मी तुम्हाला दाखवते कसं करायचं. तुम्ही बघू शकता, हा कमरेचा भाग आहे आणि आपण हा जो जे शेप आहे त्याच्यावर आता ह्या प्लेट्स आपल्याला करायच्या आहेत. तुम्हाला दाखवते ह्या कशा करायच्या ते. तुम्ही बघू शकता, अशा 1-1 इंचाच्या ते 1 ते 1.5 इंचाच्या आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत. आपण जे मार्किंग केलंय मागाशी एक्स्ट्राचा जो कपडा घेतलेला आहे, मार्किंग आपण केलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला, हे बघा, ह्या मार्किंग पर्यंत आपल्याला ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. हा मार्किंग आपण चेक करूनच ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. ही बघा, ही मार्किंग आहे. आता ही शेवटची मार्किंग आहे. आता आपल्याला इथपर्यंत ही मार्किंग आपल्याला ह्या जे शेपच्या एंडला ठेवायची आहे आणि मग हे आपण शिवून घेऊ. आता हा जो राहिलेला खालचा भाग आहे असा व्यवस्थित ठेवायचा. हा जो एक्स्ट्राचा आहे, हा एक्स्ट्राचा जो राहिलेला खालचा भाग आहे तोही आता ह्याच्यावर असा व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे. इथेही छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत आपल्याला खालच्या भागाला. आणि हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे हा साईडला काढायचा आहे. हा कटिंगमध्ये जाणार आहे. हा जो एक्स्ट्रा कपडा, इथेही छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत आपल्याला. हा थोडा लांब घ्यायचा आहे. सरळमध्ये भाग शिवून घेऊया. आपल्याला इथे पूर्णपणे शिवून झालेला आहे. आता हा जो पार्ट आपण शिवलेला आहे, हा एक्स्ट्रा आहे. हा एक्स्ट्रा कपडा आहे तो पूर्ण सलवार पूर्ण झाल्यानंतर हा आपल्याला दोन्ही साईडचा एक्स्ट्रा आपल्याला कट करायचा आहे.
आता आपली ही एक साईड झाली, सेम ही साईड पण आपल्याला सेम तशीच शिवायची आहे। आता हा पार्ट आहे इकडच्या साईडचा, हा पण खालून शिवायला घेऊया। आता हा बघू शकता तुम्ही, अंदाजे हा बघायचा आहे अस्तर आपला कुठून आहे, तिथून आपल्याला शिलाईला सुरुवात करायची आहे। आता आपण मगाशी वरून आपण कमरेच्या इथून आपण मगाशी प्लेट्स घेत होतो, म्हणून आपण अशा घेत होतो। आता आपल्याला आपण ह्या बॉटम पासून घेतोय प्लेट्स, म्हणून आपण ह्या अशा उलट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत। साडी शिवताना खूप मेहनत लागते मैत्रिणींनो। आता तुम्ही बघू शकता, ही जी आपण मगाशी मार्किंग केलेलं आहे, हे मगाचं जे मार्किंग आहे पहिला चेक करायचं आहे। सर्वात खालचं मार्किंग आपलं जे खालून होतं ते हे होतं एक, आणि हे दुसरं मार्किंग आहे, कारण आपण मगाशी एक्स्ट्रा कपडा घेतला होता। हे दुसरं मार्किंग आहे। हे बघा मैत्रिणींनो, हे जे सर्वात वरचं म्हणजे हे मगाशी आपण कटिंग करताना हे मार्किंग घेतलेलं, त्याच्यानंतर आपण एक्स्ट्रा कपडा घेतला होता, त्याचं हे दुसरं मार्किंग आहे। इथपर्यंत आपल्याला हे जे शेपपर्यंत आपल्याला हे शिवायचं आहे। आता आपलं जे शेपला आपल्याला इथे प्लेट्स द्यायचे आहेत। व्यवस्थित हा कपडा असा ठेवायचा, तुम्ही खालूनही चेक करायचा, नाहीतर काय होतो मग हा कपडा असा एकावर एक कधी कधी चढतो आणि इथे इथे शिलाई लागते। त्याच्यामुळे कधी पण हा खालचा आपण कपडा नेहमी चेक करूनच घ्यायचा आणि मग शिलाई मारायची आहे। तुम्ही बघू शकता मी कसं शिवते आहे। एक साइड आपण कशी शिवली आणि ही साइड आपण वेगळ्या प्रकारे, म्हणजे ही एक साइड आपण कमरेपासून शिवली आहे आणि दुसरी साइड आपण बॉटम पासून शिवली आहे। आता ह्या उलट्या प्लेट्स असणार आहे, कारण ह्या 1 ते 1.5 इंचाच्या ह्या सेम प्लेट्स घ्यायच्या आहेत, कारण आपण बॉटम पासून आलोय म्हणून ह्या अशा प्रकारच्या, मगाशी आपण अशा प्लेट्स घेतल्या, आता अशा प्लेट्स घ्यायच्या। या सगळ्या प्लेट्स ह्या जे शेप मध्ये पुरवायच्या आहेत आपल्याला। थोडासा कपडा इथे तिथे जातो, नऊवारी शिवताना फायदा हाच असतो मैत्रिणींनो, की ह्याचं फिटिंग कळत नाही, ह्याच्यामध्ये मार्जिनही आपल्याला जास्त असतं, म्हणजे ह्याला पैसे आपल्याला शिलाई आपल्याला जास्त भेटते आणि ह्याच्यामध्ये ब्लाऊज सारखं फिटिंगचं टेन्शन नसतं। त्याच्यामुळे नऊवारी हा खूप सोपी वाटतात आपल्याला। स्टार्टिंगला थोडंसं शिवताना थोडासा आपल्याला त्रास होतो, कारण नंतर आपल्याला ते हातात बसल्यानंतर आपण खूप छान पद्धतीने मॅनेज करतो। आता ह्या सगळ्या प्लेट्स ह्याच्यात पुरवायच्या आहेत आपल्याला। तुम्ही बघू शकता, ह्या थोड्या जास्त प्लेट्स घ्यायच्या, 1 ते 1.5 इंचाच्या आपल्याला प्लेट्स घ्यायच्या, कारण का हा जे शेपमध्ये हा पूर्ण कपडा आपल्याला इथे मॅनेज करायचा असतो। आणि नऊवारी साडी शिवताना खूप छान वाटतं, कारण का एकदा आपली ही नऊवारी साडी हातात बसली की पटकन अशी शिवून होते। तुम्हाला मी फायनल लुक ह्याचं दाखवत आहे। आता हे आपण जो सलवार रेडी केलेला आहे, हा जो साइडचा तुम्हाला दिसतोय हा जो कपडा आहे, साइडचा हा आपल्याला कट करायचा। आपला हा सलवार रेडी आहे। तर आता आपल्याला ह्याला पदर शिवायचा आहे। हा जो खाली 18 इंच आपण एक्स्ट्रा घेतला होता, हा 18 इंच एक्स्ट्रा घेतलेला हा जो टोक आपण उजवी साइड आहे, ही जी उजवी जे साइड आहे त्या जे साइडला, उजव्या जे साइडला हा असा शिवायचा आहे, हा असा आपल्याला शिवायचा आहे। अशी ही जी किनार आहे ही पूर्णपणे अशी घ्यायची आहे। हा जो जे शेपचा हा जो एंड आहे इथपर्यंत ही किनार अशी शिवायची। त्याच्यानंतर अशा ह्या प्लेट्स द्यायच्या, इथेही प्लेट्स द्यायच्या
ह्या पूर्ण जो आकार जे शेप आहे ह्या जे शेपला हा पूर्ण असा ह्या अशा प्लेट्स द्यायच्या। तुम्ही बघू शकता हा उजव्या हाताचा जे शेप आहे, ह्या जे शेपवर आपल्याला पदर शिवायचा आहे। तर मी तुम्हाला बोललेली जो एक्स्ट्रा आपण 18 इंच जो खाली एक्स्ट्रा पार्ट घेतलेला तो खाली घ्यायचा आहे, हा पार्ट खाली ठेवायचा आहे। हा जो किनारीचा हा टोक आहे इथून ते इथपर्यंत हा आपल्याला जे शेपच्या खाली म्हणजे हा असा इथून असा पूर्ण असा इथपर्यंत हा शिवायचा आहे सरळ। त्याच्यानंतर जे शेपला पूर्ण जे शेपला चुन्या घ्यायच्या आहेत, मी तुम्हाला दाखवते। खाली पहिला चेक करायचा अस्तर एकावर एक येणार नाही त्याचा। आता हा पण पूर्ण इथे चुन्या हे करून घेऊया, हा शिवूया, तुम्हाला दाखवते मग कसा शिवायचा ते। ही जी आपण किनार शिवतो ही किनार हितून हा कमरेचा पार्ट आहे, हितून अर्धा इंच खाली शिवायची आहे। तुम्ही बघू शकता मी अर्धा इंच खाली शिवलेली आहे। हा पदर आपला शिवून झालेला आहे। तर मैत्रिणींनो आपला पदर शिवून झालेला आहे। आपण जो दुसरा पाय होता ज्या सलवार होता त्या सलवारावर आपण पदर शिवलेला आहे आणि आता हा दुसरा सलवार आहे, ह्या सलवारावर आपण काष्टा शिवणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी काष्टा कसा ठेवलेला आहे। आता हा आहे आपला सलवार, हा आहे सलवार आणि हा आपण मगाशी केलेला हा काष्टा आपण मगाशी कटिंग केलेला होता। हा सरळ आहे, हा आपल्याला असा उलटा ठेवायचा आहे, हा असा उलटा ठेवायचा आहे आणि हा जो जे शेप आपण आकार दिलेला आहे तर हा जे शेप आणि हा जे शेप ह्याच्यावर आपण असा हा उलटा ठेवायचा आहे। मगाशी जो तुम्ही पदर ज्या सलवारावर शिवला होता तो सलवार उजव्या पायाचा आहे आणि हा जो सलवार आहे हा डाव्या पायाचा आहे। ओके, तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा। तुम्हाला जर कळत नसेल तर तुम्ही असा फोल्ड करू शकता, असा सलवार फोल्ड करायचा, असा सलवार फोल्ड करायचा। ओके, तर मग हा तुम्हाला कळेल की हा डाव्या पायाचा आहे आणि तो त्या साईडला उजव्या पायाचा होता। ओके, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा। नाहीतर एक तुम्हाला दुसरी टिप देते मी, कधी पण तुम्ही जेव्हा सलवार तुमचा रेडी होतो, जेव्हा सलवार अशा पद्धतीने तुमचा रेडी होतो त्याच्यानंतर लगेच तुम्ही पदर शिवायला घ्यायचा। पदर आपण हा असा सलवार ठेवायचा, पदर नेहमी आपण उजव्या साईडला शिवतो, या उजव्या हाताच्या ह्या साईडला शिवतो। पदर एकदा हा शिवून झाला की आपल्याला कळतं की हा आहे उजव्या पायाचा सलवार। त्याच्यानंतर सिंगल काष्टा शिवताना मी बोलते, डबल काष्टा शिवताना काष्टा हा दोन्ही पायाला येतो। हा सिंगल काष्ट्याची साडी आहे म्हणून तुम्हाला सिंगल काष्टा विषयी सांगते। तर एवढं झालं, एवढं तुम्हाला कळणार की तो पदर तुम्ही शिवला, तो सलवार झाला उजव्या पायाचा आणि हा दुसरा सलवार आहे तो हा दुसरा सलवार असं समजायचं की हा दुसरा सलवार आहे तो डाव्या पायाचा। तर मग काय करायचं, नेहमी डाव्या पायाच्या सलवारावर काष्टा शिवताना हा डाव्या बाजूलाच शिवायचा आहे। तर हा सरळ काष्टा आहे, हा असा आपण उलटा करायचा आणि जे शेपवर जे शेप ठेवायचा हा असा पूर्णपणे जे शेप शिवायचा। इथे कुठेही चुन्या द्यायची गरज नाहीये, प्लेट्स द्यायची गरज नाहीये। आणि हा जो आहे हे बघा, हा जो सलवार आहे ह्या सलवारावर हा काष्टा तुम्ही शिवणार, हा असा घ्यायचा, हा हितून ते इथपर्यंत जवळजवळ 8 ते 9 इंचापर्यंत आपल्याला सरळ शिवायचा आहे। त्याच्यानंतर अशा उलट्या प्लेट्स द्यायच्या आहेत, पूर्ण जे शेप पर्यंत हा प्लेट्स तुम्हाला द्यायच्या आहेत। आता मी तुम्हाला दाखवते मशीनवर हा कसा शिवायचा ते। हा तुम्ही बघू शकता, हा आपण सलवार ठेवलेला आहे, ही वरची कमरची बाजू आहे आणि हा जे शेप आहे। ओके, आता ह्याच्यावर तुम्ही आपण वरपासून घेऊया शिवायला। असा ह्याच्यावर उलटा काष्टा ठेवायचा आहे। हा जे शेप जो आहे हा जे शेप पूर्णपणे जसा आहे तसा शिवायचा, जे मध्येच। खाली कधी पण शिवताना हा अस्तर कधी कधी फोल्ड होतो, एकावर एक चढतो, तो सरळ करायचा।
आणि ही अशी शिलाई द्यायची. हा पूर्ण जे शेप मी शिवून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे प्लेट्स द्यायच्या आहेत. आता खाली हा जेवढा कपडा उरलेला आहे, हा बघा, हा आहे काष्टा. हा काष्टा हा आहे बॉटमचा किनार. हा आपल्याला असा इथपर्यंत शिवायचा आहे. हा असा आपल्याला हा इथपर्यंत शिवायचा आहे. ओके. तर जेवढा आता हा जो कपडा उरलेला आहे हा इथपर्यंत असा शिवायचा आहे. आता जेवढा हा कपडा आहे उरलेला, ह्याला पूर्ण आपण हा जो पूर्ण आपल्याला प्लेट्स द्यायच्या आहेत. इथे आधी थोडीशी शिलाई मारूया आपण. त्याच्यानंतर आता इथे प्लेट्स देत राहूया. हा पूर्ण कपडा ह्याला प्लेट्स देऊनच शिवायचा आहे. आणि खाली फक्त तुम्हाला दाखवते मी, 10 इंच असं सोडायचं आहे. तो सरळ खाली बॉटमला 10 इंचावर सरळ शिवायचा आहे. साडी खूप सोपी आहे. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट्स केल्या तरी चालतील. आता हा जो राहिलेला कपडा आहे, हा सरळ शिवायचा आहे. आता आपला हा काष्टा शिवून झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता, आता आपलं हे सलवार पण रेडी आहे. एका आपण सलवारला पदर जोडलेला आहे आणि दुसऱ्या सलवारला आपण काष्टा जोडलेला आहे. आता आपण काय करायचं, हा जे शेप जिथे पदर जोडलेला आहे हा जे शेप आणि जिथे हा काष्टा जोडलेला आहे हा जे शेप, हा आपण असा एकावर एक ठेवून असा हा जोडून घ्यायचा आहे. इथून जोडून घ्यायचा आहे. हे बघा, हा इथून शिलाई मारायची आहे आणि ह्या साईडला पण हे आतमध्येच पूर्ण हे करून आतमध्ये टाकून सगळं जे काय पदर आणि काष्टा हे असा हा जे शेप इकडचा आणि हा दोन्ही जे शेप आपल्याला शिवून घ्यायचे आहेत. पहिला आपण हे दोन्ही जे शेप शिवून घेऊया. आता तुम्ही बघू शकता, हे दोन्ही मी जे शेप शिवून घेतलेले आहे. हाही घेतलेला आहे शिवून आणि हा पण शिवून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, ही जी पॅन्ट आहे बघा, हा जो बॉटम आहे हा आपल्याला असा शिवायचा आहे. हा वरचा कमरेचा भाग आहे आणि हा खालचा म्हणजे हे बॉटम, हे सगळं जे काय आहे पदर आणि काष्टा हे आतमध्ये टाकायचं आहे आणि हा सलवारचा भाग आपल्याला असा जोडून घ्यायचा आहे. हे बघा, हा जो पाय आहे हा हिथून असा हा पूर्ण अशी शिलाई आपल्याला द्यायची आहे. तुम्ही बघू शकता, मी हा पूर्ण सलवार शिवलेला आहे आणि त्याला ओव्हरलॉकही केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सलवार शिवायचा आहे, तुम्हाला जसं दाखवलं. आता आपण ही बाजू सरळ करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता, ही मी बाजू सरळ करून घेतलेली आहे. हा पदर आहे, हा सलवार सरळ केलेला आहे. आता हा काष्टा आहे. आता आपण हा काष्टा शिवून घ्यायचा आहे. ह्या व्यवस्थित ह्याला अशा निऱ्या करून व्यवस्थित प्लेट्स घालून हा इथे तुम्ही अर्धा इंचावर शिलाई द्यायची आहे, म्हणजे हा काष्टा असा दिसणार आहे. आता हा काष्टा आहे, हा काष्टा आपण असा व्यवस्थित अशा निऱ्या करायच्या आहेत. अशा निऱ्या करून आपल्याला इथे असा अर्धा इंचावर आपल्याला असा जोडायचा आहे. आता इथे मी ह्या काष्ट्याच्या अशा निरे करून घेतलेली आहे आणि इथे ना मी टाचणी लावली आहे. त्या प्रकारे तुम्हाला इथे टाचणी लावायची, जेणेकरून ह्या आपण निऱ्या केलेल्या आहेत काष्ट्याला, ह्या निऱ्या निघणार नाही. इथे टाचणी लावून मग शिलाई मारायची आहे. तुम्ही बघू शकता, आता ही टाचणी काढली तरी चालेल. हा पण काष्टा शिवलेला आहे. ओके, तुम्ही बघू शकता
काष्टा आपला रेडी आहे। आता आपल्याला नेफापट्टी लावायची आहे, म्हणजे आपली साडी रेडी झालेली आहे। आता आपण नेफापट्टी कशी लावायची मी तुम्हाला ते सांगणार आहे। फ्रंट साईडचा लुक असा आहे। ही आपली कोल्हापुरी मराठमोळी साडी आहे। आता मी नेफापट्टी कशी लावायची ते तुम्हाला आता सांगणार आहे। आता अशी एक बॉर्डर घ्यायची आहे। ही बॉर्डर अशी डबल करायची आहे। बरोबर हा जो कमरेचा भाग आहे, इथून ते इथपर्यंत ते आपण मापून घ्यायची आणि थोडी एक्स्ट्रा मार्जिन ठेवून आपल्याला ती कटिंग करून घ्यायची आहे। आता मी इथे थोडीशी 2 ते 3 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवलं आहे आणि आता आपण ते कटिंग करून घेऊया। हे बघा, मी आता ही बॉर्डर कटिंग करून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे नेफापट्टी रेडी करायची आहे। आता हा जो आपले उजवी साइड आहे, उजवा पाय आहे, या उजव्या पायावरून आपल्याला नेफापट्टी शिवून घ्यायची आहे। हा जो उजवा पाय आहे, या उजव्या पायावरून आपल्याला नेफापट्टी शिवून घ्यायची आहे। आता इथून आपल्याला नेफापट्टी शिवायची आहे। आता तुम्ही लक्ष देऊन बघा, ही जी बॉर्डर आहे ही खाली आपण एक्स्ट्रा साडीचं मार्जिन ठेवलेली ही आपण अशी डबल फोल्ड करूया। इथे एक शिलाई द्यायची आहे। इथे शिलाई दिल्यानंतर ह्याचा मध्य करायचा आहे, याचा आणि ह्याचा मध्य, ह्याच्यावर ही अशा पद्धतीने ही बॉर्डर अशी ठेवायची आहे। ही बॉर्डर अशी ठेवून ही पूर्ण अर्धा इंच मार्जिन ही गोलाकार अशी पूर्ण शिलाई मारायची आहे। ती शिलाई पूर्ण मारल्यानंतर हे असं, हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला इथून पूर्ण अशी शिलाई गोलाकार मारायची आहे। आणि हा जो किनार आहे, ही किनार आहे, ह्या किनारावर रेड कलरची किनार आहे, तर ह्या किनारावर आपल्याला लाल कलरचाच धागा वापरायचा आहे, ना तर तुम्ही पोपटी कलरचा वापरणार। जी किनार आहे त्याच कलरचा तुम्हाला धागा वापरायचा आहे, तरच ती फिनिशिंग छान दिसू शकते। ओके, तर मी तुम्हाला मशीनवर दाखवते कसं नेफापट्टी लावायची। काय करूया, ही अशी फोल्ड करायची, ही अशी फोल्ड करायची आणि इथे शिलाई मारून घ्यायचं आहे। ही शिलाई मारून घेतलेली आहे अशा प्रकारे। आता आपण साडी घेऊया। आता तुम्हाला ह्या साईडला, म्हणजे तुम्हाला जी साडीची उजवी साईड आहे, ही जी उजवी साईड आहे, हिथून आपल्याला नेफापट्टी जोडायला घ्यायची आहे। तुम्हाला मी दाखवते कशी जोडायची ते। हा उलटा नेफा ठेवायचा आहे आणि अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला इथे शिलाई द्यायची आहे। आता ही आपण पूर्ण कमरेला पूर्ण शिलाई देऊया। आता आपली ही आतून काठ शिवून पूर्ण कमरेला ही काठ शिवून आतून झालेली आहे, ही बघा। आता ही काय करायची आहे, ही अशी वरून येणार। आता तुम्ही बघू शकता, ही अशी येणार काठ, ह्याच्यावर अशी येणार। आपल्याला अशी पूर्ण कमरेला ही काठ अशी शिवायची आहे। त्यासाठी आपण धागा चेंज करूया, लाल कलरचा धागा लावूया। तुम्ही बघू शकता, ही अशा प्रकारे पूर्ण शिलाई मारायची आहे। हे बघा, हे असं ह्याच्यावर ठेवून ही अशी शिलाई मारायची आहे, म्हणजे साडी फिनिशिंग मध्ये दिसते। आता इथे आपली साडी रेडी आहे। ही नेफापट्टी, इथून आपल्याला नाडी रेडी करायची आणि इथे नाडी घालायची आहे त्यासाठी।